श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना. तर पहा, आज होता महिन्याचा अखेर आणि महिन्याचा अखेर आला की घरातलाही किराणा संपत आहे. आणि आज म्हटलं की जाऊन बाजारात जाऊन किराणा वगैरे भरून आणावा. तर पहा, किराणा वगैरे भरण्यासाठी मॉलमध्ये गेले होते. किराणा वगैरे भरायचा होता कारण की आता महिन्याचा एंडिंग आहे. घरातला सर्व बाजार वगैरे संपला होता आणि दर महिन्याचं आपलं हेच आहे, महिना संपला की बाजार भरा, महिना संपला की बाजार भरा. तर आज महिन्याचा एंडिंग होता, बाजार वगैरे भरायला गेले आणि सोबत आज माझी दीदी होती बाजार भरण्यासाठी. बाजार भरायला गेलं की घरगुतीच गोष्टी घ्यायच्या असतात, पण बाजारात गेलं की मॉलमध्ये हिंडून हिंडूनच पाय वगैरे एवढे दुखून येतात. नंतर मग संध्याकाळी घरी आले आणि बाजारामध्ये छान मंचाव सूप वगैरे घेतलं होतं. तर म्हटलं छान मुलांना संध्याकाळी गरम गरम मंचाव सूप वगैरे करून द्यावा, कारण की बाहेर पाऊस पडतोय आणि थंड वातावरणही झाले. म्हटलं जरा मुलांचे घसे वगैरे सूप वगैरे केलं की जरा शेकून वगैरे निघतील. तर छान घरीच सूप वगैरे करायला घेतला आणि वरतून आपला टाईमपास म्हणून छान नूडल्स वगैरे होते ते कॉर्नफ्लॉवर वगैरे टाकून तळून वगैरे घेतले. तर सूप असर आणि त्याच्यावरतून जर हा टाईमपास वगैरे छान नूडल्स वगैरे तळलेले टाकले की अजून बाहेर खाल्ल्यासारखे फील वगैरे येते. तर बाहेरूनच तर सूपचं पॉकेट वगैरे आणलं होतं, मग अशी बाजारामध्ये भरलं होतं. पण घरी आल्यानंतर 5 मिनिटातच ते शिजून वगैरे झालं आणि छान वरतून त्याच्यावरती तळलेले नूडल्स वगैरे टाकले आणि मुलांना खाण्यासाठी दिलं. आणि आता पाऊस येतोय, कपडे तर वाळतच नाही, त्याच्यामुळे घरामध्ये स्टँडलाच कपडे वगैरे वाळत ठेवावे लागत आहेत. आणि मग सकाळी झाले की मग पुन्हा ते कपाटात ठेवायचे आणि पुन्हा रोजचे दुसरे सकाळचे कपडे त्याच्यावरती टाकावे लागतात. तर स्टँडला ठेवायला व्यवस्थित घरामध्ये जागा नाही, पण एका कोपऱ्याला तसंच ते ठेवावं लागतंय कारण की आता पाऊस आहे म्हटलं पर्याय नाही, कपडे वाळतच नाही. तर घर आत्ताच उरकले होते मी, सर्व घरं वगैरे छान झाडून घेतले होते. तर आमच्या पिल्लूचा काहीतरी उद्योग वगैरे चालूच असतोय, त्याला घर काही स्वच्छ असलेलं आवडत नाही, काही ना काही कचरा वगैरे करतोय. तर म्हटलं आता झोपा, कारण की उद्या शाळा आहे, पुन्हा मग लवकर उठायचंय. बळच मुलांना ओरडून खवळून झोपायला वगैरे लावलं, कारण की मुलं लवकर काही झोपत नाही, टाइमपास वगैरेच करत बसतात. तर जरा ओरडले तेव्हा कुठं झोपायला वगैरे गेले